जे रेल्वे स्टेशनच्या 500 मीटरच्या आवारातले गरम. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. मी आता बोलत आहे भुवनेश्वरवरून. आम्ही आलो होतो ॲक्च्युली जगन्नाथपुरीच्या दर्शनसाठी. तर आम्ही निघालो होतो भुसावळवरून, जे महाराष्ट्रात आहे. भुसावळवरून आम्ही निघालो होतो 22 ऑक्टोंबरला सकाळी 7 वाजेच्या ट्रेनने, आणि 23 ऑक्टोंबरला आम्ही सकाळी जस्ट 8 वाजता पोहोचलो भुवनेश्वरला. तर आम्हाला जवळजवळ 24 आवर्स लागले. तर भुवनेश्वरमध्ये लिंगराज टेम्पल आणि एक अजून 2-3 टेम्पल आहे, ते आम्हाला एक्सप्लोअर करायचे आहे. तर त्याच्यासाठी आम्ही आता फ्रेश होतो आहे थोडे, आणि आम्ही टोटल किती 8 लोक आलो. कारण की माझ्या फॅमिलीमध्ये माझे पप्पा, मम्मी, चिरागे म्हणजे माझा छोटा भाऊ आणि मी, आणि माझ्या मावशीची फॅमिली पण आहे. ते 4 लोक, असे टोटल 8 लोक आम्ही आलो आहोत. आता जगन्नाथपुरीचा आपल्याला ब्लॉग करायचा आहे. तर सध्या भुवनेश्वरला आलो आहे. तर आपण आता कनेक्ट करू जेव्हा आम्ही मंदिरात वगैरे जाणार आहे, थोडं एक्सप्लोअर करू भुवनेश्वरचे जे लोकल टेम्पल आहे फेमस, तर तिथे. तर आपण तिथे डायरेक्ट कनेक्ट करूया. सो गाईज, हा आहे हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू, जे रेल्वे स्टेशनच्या 500 मीटरच्या आवारातली हॉटेल होती, त्याच्या बाहेरचा व्ह्यू आहे. झाली की तयारी चिराग? चला उठा. तयारी झाली आहे. नाश्ता वगैरेचं बघितलंय का तू कुठे? नाही, आधी नाश्ता करून घेऊ ना मग. ठीक आहे. हे आहे मम्मी पावडर लावताना, आणि हे मावशी, ही मावशी आहे, ते पण तयारी करत आहे. पप्पा थोडेसे संतापले होते कारण की हे घाई करत नाही निघायला. हे आहे माझे पप्पा. काका कुठं गेले? काका, हे आहे माझे काका, ऑलवेज एक्सायटेड फॉर द ट्रॅव्हल. चिराग एन्जॉय करतात. हां, चिराग कुठे गेला? तसे फायनली रेडी झालेत सगळे लोक, आणि आता जाणार आहोत आम्ही पुढच्या प्रवासासाठी, म्हणजे लिंगराज टेम्पल. अजून काय काय बघायचं आहे? कुठे कुठे जायचं आहे? अरे Mukteshwar temple also. So Mukteshwar temple is famous for लिंगराज टेम्पल. मम्मी तू काय म्हणत होती, कसं बोलायला पाहिजे ब्लॉग मध्ये? Shri Ananta Vasudeva temple is also famous. तुला काय म्हणायचं होतं, कसं बोलायला पाहिजे व्यवस्थित? अरे तो नॅचरल असतो, नॅचरल असतो ब्लॉग. ठीक आहे, अगं पण त्याला येत नाही. जाऊ द्या, आता यांची फाईट होऊन गेली बोलण्यामध्ये. जाऊ द्या, तुम्ही समजून घ्या जरा. हे लिंगराज मंदिराचा एरिया. इथे समोरचं मंदिर हे मेन मंदिर आहे, मेन गेट आहे इथं. हे आणि हा त्याचा आजूबाजूचा एरिया. इथे मोबाईल आणि शूज मध्ये अलाउड नाहीये. असं घे एक मिनिट. चला नारळ का दादू, तुझं काढलं का? ए कशिश, तुझं काढलं का ग? मलाही. तर मित्रांनो, आफ्टर लिंगराज दर्शन आम्ही आता इथं उदयगिरी केव्ज आणि खंडगिरी केव्ज अशा 2 ठिकाणी एक्सप्लोअर करायचं आहे. तर तिथं आलो आहे आता, आणि त्याच्यासाठी तिकीट येते. हे जे मागचं जे ना, हे माझ्या मागे जे दिसतं हे आहे उदयगिरी केव्ज, आणि हे जे आहे एक्झॅक्टली हे मागं ते खंडगिरी केव्ज. असे 2 प्रकारचे केव्ज आहे, ते आपल्याला एक्सप्लोअर करायचे आता भुवनेश्वरमध्ये. तर यामध्ये आपण थोडासा टाईम देऊयात एक्सप्लोअर करायला. सो गाईज, आपण आधी उदयगिरी केव्जला जाऊ सगळ्यात आधी, कारण की तिथे आपण तिकीट काढू आधी. तर इथं तिकीट असं आहे 25 रुपये. जर दिले 25 रुपये आणि 20 रुपये असे 2 प्रकारचे आहे. जर कॅश द्यायचे असले तर 25, आणि जर ऑनलाईन द्यायचे असले तर 20 रुपीज असे फेअर येते. आपले किती तिकीट काढायचं?
8 60 तिकीट काकांचं काढायचं 7 ना 8 आहे 8. 7 पप्पा नाही अच्छा पप्पा नाही आहे. भारी आहे कॅश काउंटर. गाईज इथली तिकीटची सिस्टीम थोडीशी वेगळी आहे. हा असतो त्यांचा UPI स्कॅन अँड पे करतात आणि स्कॅन अँड पे केल्यावरती तुम्हाला एक फॉर्म रिडायरेक्ट होतो. त्या फॉर्मवरती तुम्हाला किती ॲडल्ट्स आहे, किती लोक आहे, त्यानंतर इंडियन्स आहे का फॉरेनर्स आहे, सर्व काही इन्फॉर्मेशन, तुमचं पासपोर्ट व्हेरिफिकेशन सर्व गोष्टी विचारतात. हे बघा आमचा तू कोणा सर अशा प्रकारचा फॉर्म असतो. मावशी गुड्डी मावशी तो राहू दे चिरागानं सुनीता संस्कार. हा फॉर्म फिल केल्यानंतर त्यावरती पेमेंट जातं आणि मग त्याच्यानंतर आपले फायनल तिकीट निघतात. पे नाव म्हणायचं. अशी सिस्टीम आहे इथं उदयगिरी खंडगिरी केव्जला. हे बघू शकतात फॉर्म. मला तर माहिती. कुछ भरना पडेगा भैया. झालं पेमेंट. वरती जायचं आहे अजून भरपूर दूर. खंडगिरी यात्रा चालू करायची आपल्याला आधी. उदयगिरी कॅन्सल झालं, उदयगिरी नंतर जाऊ. नाही मला काही गरज नाही. चलो चलो जल्दी. तर मित्रांनो आता आपण जातोय खंडगिरी केव्जला. उदयगिरी थोडासा पोस्टपोन केला. हे लोक ऑलरेडी चढून गेले होते खंडगिरीला. मला ना आयडिया देता तर आपण आता खंडगिरीला जाऊ. तेव्हा सुरुवातच अशी एकदम ग्रीनरी. इकडे वॉशरूम आहे राईट साईडला. चलो जोर लगा के, जोर लगाओ. ए फोटोग्राफर, ए फोटोग्राफर. अजून वरती जायचं. बापरे बाकीचे कुठे गेले. वरती गेले तो वाटतं. Guys, this is खंडगिरी केव्स where I am standing on. आणि तो आहे उदयगिरी केव्स. एक्झॅक्टली समोरासमोर आहे. आणि हा आहे खंडगिरीवरचा व्ह्यू समोरचा. जवळपास बऱ्यापैकी भुवनेश्वर दिसतं इथून. বাবু যাবে তুই? ঠিক আছে ঠিক আছে মামার সঙ্গে. Guys, this is the Jain temple where located is on the Khandagiri caves. But here what happened, a camera and photo shoot is not, it's strictly prohibited here. But somehow I managed to shoot it, and you can see here is written जूते और चमड़ों की वस्तुओं को अंदर ले जाना वर्जित है. ओके सही आहे काजी. तू आवन घेतला. गरम आहे का. 20 रुपया 20 रुपया ग्लास. कोण ग्लास होता? अरे 86. अरे हे तर पाणी आहे. आलसी का पाणी मस्त आहे वैशिष्ट्य. सो हाय गाईज, हॉटेलच्या शेजारीच डोमिनोज आहे. डोमिनोज खाऊ. संध्याकाळचे 5 वाजले आता. तर थोडी भूक लागली होती म्हणून डोमिनोजमध्ये आलो. सो आपण डोमिनोज पिझ्झा खाऊया, एन्जॉय करूया. काय ऑर्डर केलं का. बोला. आम्ही आता डोमिनोज पिझ्झा खायला आले आणि आमच्या बहिणीनं आता मम्मी मावशी काहीतरी सजेस्ट करा. काय घेत आहे बरं. हा सॉस का तू. सॉस घे.
हा सॉस काय? व्हेज सांगा नॉन व्हेज काय करतो तिथं चिकन हे काय दिलं चिकन नाही चिकन मी खायचं व्हेज. पेपी पनीर चांगला हो पेटी ते पाहिलं किती पुण्याला किती पिझ्झा पिझ्झाचे काय पिझ्झाचे काय नुसती पिझ्झा खात राहते पुण्याला. काय ऑर्डर करायचं करा म्हटलं. आम्ही आता जायचं आपल्याला ट्रेन आहे आता त्याच्या थोडं. आवडीचा पिझ्झा खाणार मीडियम का रेग्युलर काय कोण मी तर सगळंच खातो कोणतं पण फक्त नॉनव्हेज सोडून. आला कोणता आहे हा कुठला आहे? मार्गारिटा. तो कुठला पनीर आणि तो कशी पण सर्वात महाग आहे.